श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वस्ती ग्रंथ कळसास नेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्नन गणाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशी जाणे, आपुल्या भक्ता लागूने ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास नेईल एकदंथा, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाल अग्रवाल, होता एक अकोल्याचा, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणे लक्ष्मीपंत घोड्याची, करपी कर्णोनकरणी ऐकली साची, तेने साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एक समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलालाच्या घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांसी ऐसे वदला, आज गुरुराया वाटले मला आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगलस्थान, नाना विविध ओटणी लावून, मग करिवले परिधान वस्त्र पितांबर जरीचा, शालजोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमालशिरी अभ्रंशी आणून बांधिला. गोप घातला गळ्यात, सलकडी ती हातात, कराच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्न जडित कंठ्यांची कंठी शोभे विशेष. जिलबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविती पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तपकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लावले फार, त्याने अवघ्या अंगावर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी, ती होती एक फार मोठी, रुपये होन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफल पुढे ठेवून विनये केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सावीस गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा अन्यन्य भावे पायांवरी. त्यावरी साधू गजानन देते आले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनवले, हे अलंकार घालून वरे याचे काय कारण. मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको, अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाया कारण. केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला, जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडा पिसा संन्यासी, नागबा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी उभा विटेसी जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया कारण नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकियले वस्त्रांचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे अभागी अमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी, परी कचराला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होती त्यांची अक्षतेने. शर्कराखंड खाद्यांनी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आगळे.
आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघा अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, हे पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, धुंगणास पाहती नारी नर ते एक झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्यांच्या उपयोगी, तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी. हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करिता अनमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडावाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामीप्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नानापरी, त्यातून क्वचित कोठे तरी नजरेस पडती चंदनतरू. त्या परीच होते तेथ त्यांच्या शिष्टमंडळीतले काही शिष्य पितरा बराते. टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीसी परिधान. जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी, तुझी भक्ती कळून आली तू खुशालचंद अससी मुळी. तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तई पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेवला. आझा ऐकून तयांची वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले की हा झाली अवज्ञा. ऐसी भोवतीन भोवती झाली, शिष्यात तेढ माजली, ती मिटावया माव केली ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मूल झाल्यावर आई त्याची दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी पदनासी तारावे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन, मागे पाहे फिरा फिरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी, चिंतन चालले मानसी निजगुरूंचे सर्वथा. तेथ होता रात्रभर, उदया येता दिनकर, जाऊन बसला झाडांवर मुंगळ्यांची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी, लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपसात, हा माकडा परी का रे फिरत, ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहानसान फांदीला हा निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. श्री गजाननांच्या शिष्याठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कोंडोलीचे लोक आले, आम्रवृक्षावरी भले कोण आले ते पाहावया. म्हणाली पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार, बळेच करीतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताच अंत याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही भरा. एक मनुष्य पुढे आला, पितांबरासी पुसू लागला, तू कोण कोठील कशास आला, गुरु माझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्यात झाली पर्यटन, म्हणून येथे येऊन वृक्षापासी बैसलो. तो आंब्याच्या मुळांसी मुंगळे होते बहुवसी, म्हणून बसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तद्वाषण लोक कोपले दारुण, अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐसा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची, खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामराव नामे साचा, तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे, स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान.
त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या ऐके काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांची फळे आणवली तू नुसती पळणे आणबली. नाहीतरी यास्तली तुझी न धडधडत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करीसाचा आमच्या देखत ये काळी. ऐसे न करी जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंद आम्हा कारणे. काकी की शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निघते साचे. बाप्पा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी. नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार. हे ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलता असे नाडू नका माझी सारी कथा ऐकता. एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो. तैसाच मी गारपरी गजानन शिष्या भितरी. बोललो नाही वैखरी इतकिंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर. ते धावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी. तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यात. ऐसी झाली आडविहीर पितांबरासी साचार. झाला बिचारा चिंतातूर काही न सुचे तयासी. त्या वठलेल्या झाडापासी मिळाले अवघे पौरवासी. काय होते ते पहावयासी मुले बायकांसमवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडले कर. स्तवन मांडिले आपार आपल्या सद्गुरुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा. पदोन्नताच्या रक्षणा धाव आता ये काळी. माझ्या पुढे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला. आपल्या ब्रीदासाठी पाला आणीव आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी. नातरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला. जनी चढविता सुळाला त्याचे पाणी जहाले. जनीचा भार देवावर माझे आहे तुझवर. संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्त्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पांमुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत. तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई. या वठलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल. लोकांस म्हणे पितांबर हा सद्गुरूंचा नामगजर. जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करती ते पालवी फुटती वृक्षाशी. जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोण म्हणती असेल स्वप्न जेथे पडेल आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न बांधती. यावरी कोण ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांचे रुपये दिसती की. तोही ब्रह्म निमाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तात्काळ झाला चिक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला येऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गाय जशी. ते अवघ्यास मानवले पितांबरासी मिरवीत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपल्या शिष्य डोम गावासी पाठवल्या. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावाचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागता जाणी. जेथ जाईल हिरकरणी तेथे मी मोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतही तयाचा. ते ठाई झाला हो. आता इकडे शिगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्नचित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले करजोडून. महाराज आपले मन काहो अस्थिर झाले. तई महाराज बदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकण सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण. राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकण कोण देतो तो ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जनान लागील
चिंता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्राम येथे आणू नका. तई महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफळी, मला कोणाची जागा मुळे नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तैसीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकविली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी, भूषण आपल्या साधूचे. सरकारास नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे, ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला, भरोसा तो आम्हाला. हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागुनीसाची. आहे तयारी अमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, का हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदांची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी हिचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येथे राजा लागून त्याचे नाही भूषण. तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा कर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी, त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकरांस्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित, तुमचा मी पूर्वीन हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमुदसाचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग खरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. यापुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषांचा पुरवणे आहेत, देव आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त, निज कल्याण व्हावा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति 12ोऽध्यायः समाप्तः.